कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मेरिको विषयी माहिती. मेरिको विषयी माहिती काढायला आम्ही सुरुवात केली. त्यानंतर आम्ही लक्ष दिले ते त्यांच्या अत्यंत प्रसिद्ध असलेल्या खोबरेल तेलाकडे. सदरचे खोबरेल तेल हे एक्साईज विभागाकडे खाद्यतेल म्हणून लायसन्स घेऊन बनवले जात होते, पण त्याच्या जाहिराती मात्र केसांना मोकळे सोडणारे, त्यांची वाढ करणारे म्हणून केली जात होती. आम्ही त्या साऱ्या जाहिराती आणि त्यांनी एक्साईज विभागाकडे खाद्यतेल म्हणून घेतलेले लायसन्स दोन्हीही एक्साईज कमिशनरकडे दिले. ती मुंबईतली पहिली महिला एक्साईज कमिशनर होती. तिने त्या प्रकरणाचा नीट अभ्यास केला, आमची साक्ष नोंदवून घेतली. मेरिको कंपनीवर 18% एक्साईज ड्युटी खोबरेल तेलावर लावली. त्या आधीच्या 5 वर्षाच्या एकूण खोबरेल तेलाच्या 600 कोटींच्या रकमेवर 108 कोटी रुपयांची एक्साईज ड्युटी मेरिकोनं भरावी अशी नोटीस दिली असे आम्हाला सांगण्यात आले. त्या कायद्याची अंमलबजावणी होईस्तोपर्यंत खोबरेल तेलाचे उत्पादन स्थगित केले. दरम्यान मेरिकोच्या पॅराशूट खोबरेल तेलाच्या बाटल्या आणि त्यावर मजकूर छापण्याचे काम अंधेरीच्या झोपडपट्टीत लहान मुलांना कामाला लावून केले जाते असे आम्हाला ठाऊक होते. त्या ठिकाणी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता इत्यादी मुख्य वर्तमानपत्राच्या वार्ताहरांना नेऊन पॅराशूट खोबरेल तेलाच्या बाटल्यांचे काम गलिच्छ झोपडपट्टीत आणि तेही लहान मुलांना कामाला लावून कसे केले जाते ते सर्व आम्ही दाखवले. सर्व वार्ताहरांनी त्याचे फोटो घेतले आणि दुसऱ्या दिवशी ती बातमी सर्वत्र झळकली. मेरिकोवर हायकोर्टात दावा. इकडे डिसेंबर महिन्याचा शेवट आला होता. सॉलिसिटर काणे यांच्याबरोबर दिवस रात्र बसून पेटंट अँड ट्रेडमार्क कायद्याअंतर्गत मेरिको कंपनीवर मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी आमची धावपळ सुरू होती. डिसेंबरच्या शेवटी नाताळची सुट्टी मुंबई उच्च न्यायालयाला लागेल आणि त्यानंतर 12-15 दिवस मुंबई उच्च न्यायालय बंद राहील असा अंदाज आम्हाला होता. मी आणि स्मिताने काणे साहेबांच्या कार्यालयात बसून कागदपत्र पूर्ण केली आणि 23 डिसेंबरला तो खटला काणे साहेबांच्या गैरउपस्थितीत न्यायालयात सादर केला. त्यात खटल्याची फी भरणे, तो रजिस्ट्रारकडे दाखल करणे
आणि त्याच्या आवश्यक त्या प्रती मिळवून त्या मेरिकोच्या माहीम येथील मुख्य कार्यालयात पोहोचवून त्यावर त्या कंपनीचा शिक्का व रिसिव्हरची सही घेणे या साऱ्या गोष्टी आम्ही 23 डिसेंबरलाच पार पाडल्या. मनात धाकधूक होती की आज जर हे संपूर्ण काम आपल्याला पूर्ण करणे जमले नाही तर 12 दिवसांच्या सुट्टीनंतर तेच करावे लागेल. कदाचित त्यावेळी आपल्याला पेटंट ट्रेडमार्क कायद्याखाली मेरिको कंपनीवर खटला उच्च न्यायालयात दाखल करण्यासाठी फार उशीर झालेला असेल. ख्रिसमसची सुट्टी गेली आणि 15 जानेवारीला मेरिकोची टार्गेट फार्माला नोटीस आली. त्यांनी दिल्ली येथील उच्च न्यायालयात हेअर अँड केअर ब्रँडविषयी 5 जानेवारीला पेटंट अँड ट्रेडमार्क कायद्याअंतर्गत टार्गेट फार्मा आणि प्रायव्हेट लिमिटेडवर खटला दाखल केला होता आणि त्याला हजर राहण्यासाठी ही नोटीस होती. आम्ही 23 डिसेंबरला त्याच कलमांखाली मेरिकोवर मुंबई उच्च न्यायालयात केस दाखल केली होती. त्याच कलमाखाली 5 जानेवारीला टार्गेट फार्मा लिमिटेडवर दिल्ली उच्च न्यायालयात केस दाखल केली होती. मेरिकोने दिल्लीच्या खटल्याची नोटीस मला वेळेवर मिळू नये याकरता ती 1 दिवस आधीच पोस्टात टाकायला वकिलांना सांगितले होते. तसेच मी दिल्लीला जात नाही ना यावर लक्ष ठेवण्यासाठी माझ्या मागे त्यांचे गुप्तहेरही लावले होते. मेरिकोची दिल्लीत केस. टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडला मात्र दिल्लीतल्या मेरिकोने केलेल्या केसची सूचना आम्हाला मेरिकोमधल्या आमच्या खास व्यक्तीने आधीच दिली होती. मी मुंबईत राहण्याचे ठरवले. माझ्या बदली स्मिता टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर्स करून पॉवर ऑफ अटर्नी घेऊन दिल्लीला 20 जानेवारीला सकाळी विमानाने रवाना झाली. मेरिकोच्या गुप्तहेरांद्वारे मी दिल्लीला जात नाही ना यावर ते लक्ष ठेवून होते. मी दिल्लीला जात नाहीये ही माहिती त्यांनी मेरिकोच्या मॅनेजमेंटला दिली आणि सगळ्यांनी निश्वास सोडला. दिल्ली उच्च न्यायालयात केस पुकारली गेली. कोर्टात स्मिता आमच्या दिल्लीच्या सी आनंद या सॉलिसिटरला घेऊन उभी राहिली. आमच्या सॉलिसिटरने मुंबईत अगदी सारखीच केस खटला मेरिको विरुद्ध दाखल केल्याचे सांगितले. तो खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्याचे आणि पुढील तारखेचे मेरिकोचे विरुद्ध समन्स निघाल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले आणि ते समन्सही दाखवले. मिलॉर्ड, खटला त्याच युक्तिवादावर अवलंबून असून मुंबई उच्च न्यायालयात 23 डिसेंबर रोजी खटला दाखल झालेला आहे. मुंबई खटल्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मेरिकोचा सेम युक्तिवादावर अवलंबून असलेला खटला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगित ठेवावा आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून या प्रकरणी निकाल द्यावा. श्री आनंद सॉलिसिटरने आमच्या वतीने युक्तिवाद केला. दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी सर्व कागदपत्रे पाहिली. टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड आणि मेरिको ने दिलेली कागदपत्रे सारखीच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. Both companies have their head offices in Mumbai. The case filed in Mumbai by Target Pharma Private Limited is 20 or 25 days earlier to the case filed in Delhi. Hence, deserves early hearing and quick disposal. Let the case in Honorable Bombay High Court proceed first, depending on the judgment given by Bombay High Court. If the party on the first part, Messrs. Merico Industries Limited, can approach this court for proceedings in this matter or appeal in the Honorable Supreme Court, if the party on the other side feels that injustice is done on them, the case in the Honorary Bombay High Court may proceed till the time
द केस फाइल्ड इन धिस कोर्ट कॅन बी स्टेड. मेरिको इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वकिलांचा चेहरा दिल्लीतल्या उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पाहण्यासारखा झाला असावा.